सर्वांना नमस्कार. जय सेवा. जय सेवा. सर्वप्रथम सर्व नवागतांचे आपल्या या विद्या मंदिरात खूप स्वागत आहे. नवीन विद्यार्थ्यांना विचारू इच्छिते, कशी वाटली शाळा? नवीन विद्यार्थी, कशी वाटली तुम्हाला शाळा? आहेत का नवीन विद्यार्थी? अरे बोला या शिका. नवीन विद्यार्थी नवीन आला. बाळांना तुम्हाला शाळा कशी वाटली? चांगली वाटली? छान वाटली? कसं असतं ना, आपण एखाद्या नवीन ठिकाणी गेलो की पहिलंच त्याचं असतं की इम्प्रेशन काय आहे. म्हणजे एखाद्या तुम्ही मॉलमध्ये गेलात किंवा शाळेत गेलात तर आपण आपला निर्णय तयार करतो की ही गोष्ट चांगली आहे की वाईट आहे, हो की नाही? तर म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला शाळा चांगली वाटली, आवडली का? आवडली का? आवाज नाही येत आहे. आवडली का? ओके. तर ही शाळा नेहमीच अशीच आवडू द्या तुम्हाला आणि नक्कीच या शाळेत तुमचं कल्याणच होईल. आणि आमचे प्रिन्सिपल सर नेहमी कार्यतत्पर असतात, सर्व स्टाफ पण कार्यतत्पर असतो. तर पालकांना मी ग्वाही देऊ इच्छिते की तुम्ही कुठलीही काळजी करू नका. तुमची जी मुलं आहेत ती एका सुरक्षित हातात तुम्ही सोपवलेली आहेत. सूर शब्दांच्या ओठी आले, सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी कुठून जुळल्या कुणाला कळल्या अशा या रेशीम गाठी, अशा या रेशीम गाठी. तर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून मिस्टर धनराज डबले सर, ज्यांनी आमच्या मुलांना खूप छान मार्गदर्शन केले, तसंच पालकांना त्यांना समजेल अशा मराठी भाषेत भाषण दिले. कदाचित तुम्हाला त्यांचं बोलणं आणि त्यांची तळमळ जाणवलेली असेल. अशा या मुख्य अतिथींचे मी आमच्या शाळेतर्फे धन्यवाद देते. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर प्रभू सादंबार सर, एज्युकेशन एपीओ प्रकल्प कार्यालय गडचिरोली, यांनी मुलांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सत्कारमूर्ती श्री चौरे सर, प्राचार्य डाएट गडचिरोली, यांनी मुलांना खूप छान मार्गदर्शन केले आणि एकलव्याबद्दल खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते. आणि सर, तुम्हाला एक ग्वाही देऊ इच्छिते की मुलांना जी संधी मिळालेली आहे, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात की संधीचं सोनं करा, तर ही मुलं संधीचं सोनं नक्कीच करतील आणि त्यासाठी आम्ही सर्व कार्यतत्पर राहू अशी ग्वाही देते. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच आमच्या एसएमसीचे अध्यक्ष श्री गुप्तनाथ मेश्राम सर, जे नेहमीच शाळेत कुठलाही कार्यक्रम असो किंवा अधेमध्ये मुलांचं शिक्षण सुरळीत चाललंय का, शाळेचं प्रशासन कसं चाललंय यावर त्यांचं खूप कटाक्ष असतो आणि ते नेहमी येत असतात आणि आम्हाला जेव्हाही गरज पडते तेव्हा त्यांची साथ नक्कीच असते. तर सर, शाळेच्या वतीने तुमचंही आभार व्यक्त करते. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित महल्ले मॅडम, मुख्याध्यापिका इंग्लिश मीडियम आश्रम स्कूल गडचिरोली, यांनी या कार्यक्रमाला वेळात वेळ दिला, त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करते. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित वंदना एडमे मॅम, उपाध्यक्ष एसएमसी चामोर्शी, यांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते. तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हा कार्यक्रम होऊच शकला नसता असे आमचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे प्राचार्य वांगदरे सर, यांनी हा कार्यक्रम घडवण्यासाठी आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले आणि आयोजन करण्याकरिता त्यांनी जी रूपरेषा आखली त्यासाठी मी त्यांचेही खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम झालाच नसता असे नवागत विद्यार्थी, नवागत म्हणजे समजतं का तुम्हाला? काय होतं नवागत म्हणजे? नवीन आलेले, नवीन प्रवेशित. तर जे नवीन प्रवेशित विद्यार्थी आहेत ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होता आणि जर ते आलेच नसते तर हा आपला कार्यक्रम यशस्वी झाला असता का? तर अशा सर्व विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे खूप खूप आभार मानते आणि अशी अपेक्षा करते की पालक पुढेही आम्हाला असंच सहकार्य